नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की आत्तापर्यंत आपण असे बघितले की मधु ही विनायकच्या ट्रीटमेंटसाठी सिंधूला घेऊन रत्नपारखी कुटुंबात आलेली असते। सावी आणि विनायक एकमेकांशिवाय राहू शकत नसतात, त्यांना एकमेकांची खूप आठवण येत असते। म्हणून मधु ही विनायकच्या ट्रीटमेंटसाठी एक डॉक्टर या नात्याने सिंधूला रत्नपारखी कुटुंबात परत घेऊन येते। परंतु रत्नपारखी कुटुंबात सर्व काही बदललेले असते। राजश्रीचा स्वभाव सुद्धा खूप बदल झालेला असतो, कारण सिंधू तिला न सांगता सोडून गेल्यामुळे राजश्री सिंधूचा रागराग करत असते। कारण सिंधूने तिला जर आई म्हटले असते तर ती कधीही मला सोडून गेली नसती आणि जाताना तिने माझा थोडासा तरी विचार केला असतो। या गोष्टीने तिला खूप वाईट वाटत असते आणि राघवची ती गेल्यानंतर काय अवस्था झाली ही सुद्धा राजश्रीने आपल्या डोळ्यांनी बघितलेली असते। म्हणून ती सिंधूचा रागराग करत असते। काकू म्हणत असते की या घरात तर सिंधूचं नाव कोणीही घ्यायचे नाही, पण ऐन वेळेस मधु ही कुणाला न विचारता ही दहेगावला गेलेली असते आणि चक्क सिंधू आणि सावीला ती तेथून आपल्या घरी रत्नपारखी कुटुंबात घेऊन आलेले असतात। मात्र रत्नपारखी कुटुंबात सिंधूला बघितल्यानंतर सर्वांना तर मोठा धक्का बसलेला असतो। काकू म्हणत असते की अगं मधु, तू ह्या सिंधूला का घेऊन आली आणि राघव हे सर्व काय आहे? तेव्हा मात्र मधु म्हणत असते की मी या सिंधूला घरी घेऊन आले, दुसरे कोणी नाही, आणि सिंधू या घरात राहीन फक्त एक विनायकची डॉक्टर या नात्याने। मी सिंधूला सर्व काही सांगितलेले आहे आणि सिंधूसुद्धा या घरामध्ये विनायकची एक डॉक्टर म्हणूनच येण्यासाठी तयार झाली। बाकी सिंधूला भूतकाळाशी काही घेणे नाही, तिने तिच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली। सिंधू आल्यानंतर सर्वांना तर प्रश्न पडतो की सावी ही कुणाची मुलगी आहे? काकूही वारंवार सिंधू आणि सावीला टोमणे मारण्याचा प्रयत्न करत असते। सिंधूला खूप वाईट वाटते। सिंधूला वाटत असते की माझ्यावर जो अन्याय झाला आणि मला जो त्रास यांनी दिला तो मी सर्व सहन करीन, पण माझ्या मुलीला झालेला त्रास मी सहन करणार नाही। तेव्हा सिंधू ही ठरवते की मी विनायकच्या कोणत्याही इलाज उपचाराचे पैसे घेणार नाही। राघव हा सिंधूला खूप काही पैसे देऊ करतो, पण सिंधू म्हणत असते की मी पैशाला किंमत देत नसते। माझ्या आप्पांनी मला डॉक्टर बनवले ते फक्त एक गरजू लोकांची सेवा करण्यासाठी, आणि जे असे पेशंटला माझी गरज आहे त्या पेशंटला मी लगेच तातडीने उपचार देत असते, कारण डॉक्टर हा दुसरा एक देवच असतो। त्यामुळे मी माझे कर्तव्य समजते आणि एक जबाबदारी। तेव्हा मात्र विनायकचा ती उपचार छान प्रकारे करत असते आणि सिंधू आल्यामुळे विनायकमध्ये तर खूप असा चमत्कारच झालेला असतो, कारण विनायकच्या पायाला जो त्रास झालेला असतो आणि तो त्या जे ब्रेसेसच्या आधारे चालत असतो ते सोडून तो चालायला शिकलेला असतो। आणि शाळेच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या म्हणजे जी स्पर्धा असते ही त्याच्यामध्ये सुद्धा विनायकने चक्क भाग घेतलेला असतो, कारण सिंधू आल्यामुळे विनायकमध्ये इतका बदल झालेला असतो। आणि एक दिवस ज्या अनाथाश्रमामधून सिंधू ही मधु आणि राघव विनायकला घेऊन आलेले असतात, त्या अनाथाश्रमामध्ये जे एक क्लिनिक म्हणजे उघडायचे असते आणि तेव्हा सिंधूसुद्धा एक जॉब शोधत असते। तिला असे वाटत असते की आता तिचा खर्च, सावीचा खर्च हा दुसऱ्यावर का टाकायचा? सिंधू ही स्वाभिमानी असते आणि ती कुणाच्याही उपकारावर जगणारी नसते, त्यामुळे तिला असे वाटत असते की आता आपण इकडे आलो शहरामध्ये, मग काहीतरी जॉब नक्की आपल्याला सापडावा लागेल, म्हणून ती जॉब शोधत असते। आणि एक दिवस अचानक जे हे अनाथाश्रमामधील मॅनेजर असतात त्यांच्याशी सिंधूचा कॉन्टॅक्ट होतो आणि सिंधू लगेच त्या कॉन्टॅक्टवर तेथे जॉब करण्यासाठी आलेली असते। तर ते मॅनेजर सांगतात की सिंधू, तुमच्यासारख्या डॉक्टर आमच्या अनाथाश्रमाला जर मिळाल्या तर खूप अशा छोट्याशा मुलांना त्याचा फायदाच होईल, कारण काही मुलांना इतक्या अर्जंट असे उपचार मिळत नाही, त्यामुळे त्यांची अवस्था खूप बिकट होते आणि विनायकची जशी अवस्था झाली तशी इतर मुलांची व्हायला नको असे सिंधूला वाटत असते। म्हणून सिंधूने ते काम स्वीकारलेले असते। मात्र तेथे राघव आणि मधुसुद्धा त्या उद्घाटनासाठी आलेले असतात आणि सिंधूसुद्धा येते। तेव्हा मात्र राघव आणि मधुला पाहून सिंधूला तर धक्का बसतोच आणि काकू तर सिंधूला रागवते,
काकू म्हणत असते की ह्या मुलीचं येथे काय काम आहे आणि कशासाठी आली. तर ते मॅनेजर सांगतात की आम्ही त्यांना येथे जे नवीन क्लिनिक उघडलेले आहे त्यासाठी त्यांची डॉक्टर म्हणून एक नेमणूक केलेली आहे, कारण खूप अशा मुलांना उपचाराची गरज असते मात्र ऐनवेळेस त्यांना उपचार मिळत नाही. म्हणून सिंधूसारख्या या डॉक्टरांची या अनाथ आश्रमामध्ये खूप अशी गरज आहे. त्यामुळे लगेच सिंधू म्हणत असते की जर काकू आणि रत्नपारखी कुटुंबाला जर हे मान्य नसेल तर मी येथे जॉब नाही करणार. राघव म्हणत असतो की नाही सिंधू, तू हा जॉब करावा अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे. म्हणून तो काकूला समजावतो आणि सिंधूला बाहेर घेऊन येतो. सिंधूला म्हणत असतो की जशी विनायकची अवस्था झाली तशी इतर मुलाची अवस्था नको व्हायला, कारण विनायकला जो त्रास होतो तो मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. सिंधू, तू प्लीज हा जॉब ना करू नको, कारण तुझी डॉक्टर म्हणून या अनाथ आश्रमाला खूप गरज आहे. तेव्हा मात्र राघवच्या डोळ्यात विनायकविषयी पाणी आलेले असते. सिंधू म्हणते की राघव, तुम्ही असे का रडता, म्हणजे विनायकला नक्की काय झाले होते. तेव्हा लगेच राघव हा सर्व विनायकबद्दल सांगतो. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू, तुम्हाला एक प्रॉमिस कर, मी जे काही सांगतो ते विनायकला काहीच समजता कामा नये, कारण विनायक हाच अनाथाश्रमातील मुलगा आहे जो मधू आणि मी ॲडॉप्ट केलेला. तेव्हा मात्र सिंधूला धक्का बसतो. सिंधू विचार करत असते की म्हणजे हा मधू आणि राघवचा मुलगा नाही. राघव म्हणतो की हो, तो मधू आणि माझा मुलगा नाही, केवळ विनायकच्या ॲडॉप्टसाठी आम्ही दोघांनी लग्न केले. तेव्हा तर खूप मोठ्या सत्याचा असा सत्य हे सिंधूसमोर आलेले असते आणि सिंधूच्या जीवात जीव येतो, कारण राघवबद्दल इतक्या दिवस झालेला गैरसमज सिंधूचा एका क्षणात मिटतो. कारण काहीतरी असे कारण असेल की राघव कधीही बदलणार नाही, कारण त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयीचेच प्रेम होते. तेव्हा मात्र सिंधू ही राघवला विचारते की नेमकं असे काय घडले होते, आणि तेव्हा राघव सर्व झालेला प्रकार हा सिंधूला सांगतो. आणि जर मी त्यावेळी मधूबरोबर लग्न केले नसते आणि मधूने त्यावेळी माझी साथ जर दिली नसती तर आज विनायक आपल्या कुटुंबात नसतात. तेव्हा सिंधूला मात्र खूप वाईट वाटते, कारण तिने खूप मोठा असा गैरसमज करून घेतलेला असतो की राघवची बायको ही मधू आहे आणि त्यांनी लग्न केले, तिला इतक्या लवकर विसरलेत असे सिंधूला वाटत असते. मात्र आता राघवचा जो गैरसमज झालेला आहे तो लगेच आता मंगेशसुद्धा दूर करणार असतो आणि प्रेमाने आपले राघव सिंधू हे लवकरच एकत्रसुद्धा येणार असतात. तेव्हा मात्र राघव हा सिंधूला म्हणत असतो की सिंधू प्लीज विनायकला ह्या सत्याबद्दल सांगू नको, कारण मी विनायकला असे सांगितलेले आहे की मीच त्याचा खरा बाबा आहे. पण विनायक हा दुसरा तिसरा कोणी नसून सिंधूचा अपघातामध्ये गेलेला मुलगा अंकुर असतो आणि तोच देवकृपेने शेवटी रत्नपारखी कुटुंबात आलेला असतो. आणि हे सत्य आता राघवला लवकरच समजणार असते आणि ते सत्य सिंधूसमोर सुद्धा येणार असतात. तेव्हा आता सावी आणि विनायकमुळे राघव सिंधूपुरात आपल्या अखंड प्रेमात कसे बुडून जातात आणि आपल्या प्रेमाची सुरुवात हे कशी करतात. मधूसुद्धा राघव आणि सिंधूच्या प्रेमापुढे हार मानणार असते आणि शेवटी राघवलाही सिंधूचेच प्रेम मिळालेले असते आणि सिंधूला राघवचे. इतक्या दिवस मधूने जे काही राघवसाठी प्रयत्न केले ते शेवटी सफल होणारे नसतात आणि शेवटी मधूला हारच मानावी लागणार असते. काकूसुद्धा राघव आणि सिंधूच्या प्रेमापुढे हारलेली असते आणि शेवटी ती सिंधूला प्रेमाने रत्नपारखी कुटुंबात सावीला आणि सिंधूला मान देणार असती. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.